नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 16 फेब्रुवारी 2026. तर 2026ला म्हणजे दुष्काळ पडणार आहे का, पाऊस जेमतेम राहणार आहे का, सरासरी इतका पडणार आहे, त्याचं मी विश्लेषण करणार आहे. पण त्या अगोदर आता सध्या अंदाज देणार आहे, कारण की राज्यामध्ये शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू आहे, तूर काढणी चालू आहे, त्याच्यानंतर तंबाखू काढणी चालू आहे. म्हणून त्या शेतकऱ्यासाठी अंदाज देतो. राज्यात सध्या तरी आता उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. म्हणजे जवळपास सांगायचं झालं तर चांगलं 37-38 अंशापर्यंत ह्या फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत 28 फेब्रुवारीपर्यंत उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. आणि यावर्षी मात्र 42, 43, 44 अंशापर्यंत काही काही ठिकाणी 45, 46 देखील अंशापर्यंत तापमान जाणार आहे. म्हणून ही अंदाज शेतकऱ्यांनी एप्रिल मे मधला देखील लक्षात घ्यायचा, कारण की यावेळेस ऊन तीव्र राहणार आहे आणि महिन्यातून एकदा ढगाळ वातावरण राहील हे देखील लक्षात घ्यायचं. पण त्या अगोदर मी तुम्हाला आता सध्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. आज आहे 16 फेब्रुवारी 2026. राज्यामध्ये 23 फेब्रुवारी, 24 फेब्रुवारी आणि 25 फेब्रुवारी दरम्यान राज्यामध्ये वातावरणात थोडा बदल होणार आहे. कशामुळे होणार आहे? कारण की काय झालं, इकडं तामिळनाडू, केरळकडे एक कमी दाबाचा पट्टा असल्यामुळं आणि इकडं WD सक्रिय असल्यामुळं, म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि तिकडं पाऊस पडत असल्यामुळं त्याचा थोडाफार असर काय होणार आहे, महाराष्ट्रातल्या एखाद्या भागाला बसणार आहे. म्हणजे आभाळ येणार आहे आणि तुरळक ठिकाणी पूर्व विदर्भाकडेच पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. उत्तर महाराष्ट्राकडे देखील ढगाळ वातावरण राहणार आहे, पण पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती ह्या पट्ट्यामध्ये जास्त आभाळ येऊन तुरळक ठिकाणी थोडेफार थेंब येतील. म्हणून हे अंदाज 23, 24, 25च्या दरम्यानचा हा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. राज्यभर कुठं असं सगळीकडे खूप काही पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळे हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं. ज्यांचा हरभरा काढणी असायला त्यांना काढू शकता, ज्यांचा तूर काढणी चालू आहे ते देखील काढू शकता. तंबाखूच्या शेतकरी कर्नाटकच्या तुम्ही देखील तंबाखू काढू शकता, कारण की आता सध्या तरी पावसाचं 20-22 तारखेपर्यंत वातावरण नाही. फक्त परत एकदा ना 17, 18, 19 मध्ये 17, 18, 19 उद्या देखील ना राज्यामध्ये काय होणार, काही भागामध्ये मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडं अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. चांगलं ढगाळ वातावरण होईल, काही काही ठिकाणी कुठं थोडंफार राहील हे देखील लक्षात घ्यायचं. आणि त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे तामिळनाडू, केरळ त्या पट्ट्यामध्ये काय होणार, तिकडं कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे तिकडं जरा जास्त पाऊस पडणार आहे. मग त्याच्यामुळे थोडंफार आपल्या महाराष्ट्राकडं वातावरण चेंज होईल. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं.